या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. सीमाभाग लगतच्या चंदगड नगर पंचायतीवर भाजपचे सुनील सुभाष कानेकर हे विजयी झाले आहेत. भाजप आणि शाहू विकास आघाडी यांच्यात ही चुरशीची लढत झाली आहे. यामध्ये भाजपचे सुनील कानेकर नगराध्यक्षपदी निवडून आले असले तरी त्यांना आता प्रत्यक्ष कारभार करताना प्रबळ विरोधक असलेल्या राजश्री शाहू आघाडीचे आव्हान पेलावे लागणार आहे. कारण सत्ताधार आणि विरोधी आघाडीमध्ये 1 ते 2 प्रतिनिधींचा समावेश असणार आहे आणि यामध्ये अपक्ष विजयी झालेल्या अजिंक्य अरुण पिळणकर यांची भूमिका ही सभागृहातील कामकाजात लक्षवेधी आणि निर्णायक असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगरपालिका निवडणुका प्रचारादरम्यान एकमेव जाहीर सभा घेतली होती. या ठिकाणाचे आमदार पाटील यांना आमदारकीची उमेदवारी देण्यापासून ते आता झालेल्या नगरपालिका निवडणुकापर्यंत फडणवीस यांनी घातलेले व्यक्तिगत लक्ष हे चर्चेचा विषय ठरले आहे. सविस्तर निकाल खालीलप्रमाणे: चंदगड नगर पंचायत एकूण वॉर्ड 17, जागा 17, नगराध्यक्ष कानेकर सुनील सुभाष भारतीय जनता पार्टी, वॉर्ड 1 गुराबे सुधा शांताराम राजश्री शाहू आघाडी, वॉर्ड 2 पिळणकर सुधीर रामचंद्र राजश्री शाहू आघाडी, वॉर्ड 3 मदार अफजूर अब्दुल रहीम भारतीय जनता पार्टी, वॉर्ड 4 नाईकवाडी आयशा समीर भारतीय जनता पार्टी, वॉर्ड 5 नाईक सिकंदर मुस्ताक राजश्री शाहू आघाडी, वॉर्ड 6 अत्तार नावेद अब्दुल मजीद राजश्री शाहू आघाडी, वॉर्ड 7 कांबळे प्रमोद विनायक राजश्री शाहू विकास आघाडी, वॉर्ड 8 वानकुंद्रे जयश्री संतोष राजश्री शाहू विकास आघाडी, वॉर्ड 9 शीतल अनिल कट्टी भारतीय जनता पार्टी, वॉर्ड 10 माधवी उमेश शेलार भारतीय जनता पार्टी, वॉर्ड 11 सुभाष गोविंद गावडे राजश्री शाहू विकास आघाडी, वॉर्ड 12 आघा सानिया जुबेर राजश्री शाहू विकास आघाडी, वॉर्ड 13 सुचिता संतोष कुंभार भारतीय जनता पार्टी, वॉर्ड 14 बल्लाळ गायत्री गुरुनाथ भारतीय जनता पार्टी, वॉर्ड 15 अजिंक्य अरुण पिळणकर अपक्ष, वॉर्ड 16 दड्डीकर एकता श्रीधन भारतीय जनता पार्टी, वॉर्ड 17 सचिन सुभाष सातवणेकर भारतीय जनता पार्टी. अशा पद्धतीने जनतेने आपले प्रभाग न्याय प्रतिनिधी निवडले आहेत. कोणत्याही एका आघाडीस किंवा पक्षाला बहुमत न देता मतदारांनी अगदी काटावरची सत्ता देत आपली राजकीय सजगता दाखवून दिली आहे.